जर कोणी तुमच्यासाठी कैलासाचं पाणी आणलं तर कृपया ते प्या. तुमच्या कुटुंबियांना द्या. कैलासाचं पाणी एक गोष्ट म्हणजे तो वितळलेला बर्फ आहे. ते शुद्ध आहे. दुसऱ्या कशालाही स्पर्श व्हायच्या आधी ते तिथं आहे. वितळणारं पाणी, वितळणारा बर्फ. दुसरी गोष्ट म्हणजे ते त्या पर्वतावर होतं. ते त्या पवित्र पर्वतावर होतं. तर पाण्याला स्मृती असते बरं का. यामुळेच आपण मंदिरांमध्ये एक प्रकार निर्माण केलाय, तीर्थ. तुम्ही तीर्थ घेता ना? ज्या देवतेला आपण मानतो त्याची स्मृती आपल्याला आत घ्यायची असते. आपल्याला स्वर्गात जायचं नाहीये. आपल्याला देवांना प्राशन करून त्यांच्यासारखं व्हायचंय. हो, हाच स्वभाव आहे. ही अशी संस्कृती नाहीये जिथं आपण देवाकडं वर पाहतोय. आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचंय. हीच आपली संपूर्ण आकांक्षा आहे. हे त्याबद्दलच आहे.